अर्नाळा 18 जूनला नौदलाच्या ताफ्यात येणार आहे। त्याचबरोबर सीडीएस जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडतोय। ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्यावरून हे नाव देण्यात आलं होतं। त्याचबरोबर आपण पाहतोय भारतीय नौदल 18 जून रोजी विशाखापट्टणम येथील नेव्ही डॉकयार्ड येथे देशातील पहिले अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट अर्नाळा कमिशनिंग करणार आहे। कमिशनिंग समारंभाचे प्रमुख पाहुणे सीडीएस जनरल अनिल चौहान असतील। त्याचबरोबर महाराष्ट्रातील वसई येथील ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्यावरून त्याचं नाव देण्यात आलं आहे। दरम्यान ते उथळ पाण्यात शत्रूच्या पाणबुड्या शोधतं। आपण पाहतोय याची वैशिष्ट्य लांबी सुमारे 77 मीटर इतकी आहे। वजन सुमारे 900 टन इतकं आहे। वेग 25 नॉट्स पर्यंत म्हणजे सुमारे 46 किलोमीटर प्रति तास। क्रूची संख्या 57 आहे। खलाशी अंदाजे सोनार सिस्टम प्रगत हल माउंटेड सोनार आणि टो ॲरे सोनार आहे। त्याचबरोबर शस्त्रे टोपेर्डो त्याचबरोबर ASW रॉकेट लॉन्चर 30 मिलीमीटर बंदुका रडार आणि सेन्सर्स आधुनिक नेव्हिगेशन रडार इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली डिझाइन वैशिष्ट्य स्टील हल आणि उच्च गतिशीलता आहे। गार्डन रीच शिप बिल्डर्स